सागर रेसिडेन्सी जे आहे ना, इथे आमचा स्टे होता. हे बघा, इथे पुढे हायवे आहे आणि हे इथे हॉटेल आणि आमचा आजचा स्टे इथे होता. यांची सकाळी सकाळी साफसफाई चालू आहे. आता आम्ही निघतोय जॉग फॉल्स कडे. मी लागलोय रस्त्याला जॉग फॉल्सच्या. जॉग फॉल्स आता एक 30 किलोमीटर राहिला आहे आणि रिद्धू पण झोपला आहे. तो गाडी चालू झाली की मस्त झोप घेतो. फॉल्सच्या ऑन द वे अजून एक वॉटरफॉल आहे कुसुमा म्हणून. एक मिनिट, बंगारा कुसुमा फॉल्स आहे. इथून एंट्री आहे. आम्ही नाही जाते वरती, खूपच घनदाट जंगल आहे आणि पाऊस सुरू झालाय सध्या. इतका वळणावळणांचा आहे ना, भयानक. आणि पाऊस पण चालू आहे आता. रात्रीचा तर कोणी येऊ नका या इकडे प्रवास करायला, दिवसाच या. इथे मध्येच ऑन द वे गाडी थांबली आहे. जरा चहा घेऊ म्हटलं. जरा पाऊस पडतोय, थोडी थोडी थंडी पण वाजते. रिद्धू ए पिल्लू, तुम्हाला चहा घ्यायचा आहे का? हो. तर तिथे आम्हाला पाणी दिसलं. एक नळ येत होता, नॅचरल पाणी होतं ते. असं काही त्यांचा पण नळ नव्हता तो. मग पटपट कपडे राहिलेले होते पिळायचे, ते धुवून घेतले मी. त्यानंतर थोडे भांडे पण होते आणि पाणी पण भरून घेतलं गाडीमध्ये. हे तर जॉग फॉल जवळ आलोय आम्ही. वरती बघा काय लिहिलेलं आहे, वेलकम टू वर्ल्ड फेमस जॉग फॉल्स. जॉग फॉल्सच्या पार्किंग मध्ये गाडी लावून आम्ही आता लंच करणार आहे. कारण 1-1:30 वाजलेला आहे. बाहेर ऊन पडलंय, कपडे सुकायला ठेवलेत. पडलंय मस्त, कपडे पण सुकतायत आणि आता आम्ही लंच करणार आहोत. 1-1:30 वाजलाय. मग थोडा रेस्ट करू 1 तासाचा आणि मग 2:30-3 वाजता आम्ही जॉग फॉल्स बघायला जाऊ. तर तुम्हालाही आमच्या सोबत मी दाखवेन. तर ही जॉग फॉल्सची पार्किंग आहे. ऍक्च्युली पार्किंग नाही आहे, ही रोडच आहे. रोडवरच पार्किंग आहे. ओके. जॉग फॉल मध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे राजा फॉल आणि एक राणी फॉल समथिंग. तर हा राणी फॉल आहे. या ठिकाणी पार्किंगसाठी काही असं नाही आहे. पब्लिक पार्किंग म्हणजे सरळ सरळ तुम्ही रोडच्या साईडलाच पार्किंग करू शकता या ठिकाणी. आणि राजा पार्किंग काहीतरी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पार्किंगचं आहे, गव्हर्नमेंटची खास सोय आहे त्या ठिकाणी फक्त. हा चार्ट आहे फीजचा. आय थिंक टुरिस्टला किती 20 रुपये, बाकी फॉरेनर्सला 100 आहे. हे एंट्री. असं जायचं चालत चालत. हे काय गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे काहीतरी. तर थोडीशी झलक दिसली आम्हाला. वा 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 वा. आता बघू थोडं जवळ जाऊन. हे अशी गर्दी आहे. आज तरी वीकेंड नाही, फ्रायडे. हे बघा, हे तिकडे बघितलं गर्दी माणसांची बघण्यासाठी. आणि हा जवळून दाखवते तुम्हाला, थांबा. हे बघा, तर आधीचा जो जॉग फॉल्स होता ना, ती दुसरी एंट्री होती आणि ही आहे दुसरी एंट्री.
इथून एक वेगळा व्ह्यू आहे आणि तिथून समोरून व्ह्यू आहे. जिथे आधी गेलो होतो ना ते समोरून बघायचं आहे. आणि हा जो आहे ना हा आय थिंक वरतून आहे आणि ही त्याच्या पुढची पार्किंग आहे. तर हे आलोय आपण जवळ. तर आपण आधी जे बघितलं ना ते तिथं तुम्हाला माणसं दिसत आहेत. एक मिनिट, हे बघा इथं होतो आणि आता आपण ह्या साईडला आलोय. इथून एकदम जवळून दिसतो. उतरून आलं की इकडे अजून एक आहे छोटा. हे 3 झाले जे आपण समोरून बघितले आणि हा एक चौथा आहे. आणि ह्या साईडने बघा साईड व्ह्यू दिसतोय पण जवळून आहे आणि तो समोरून होता पण लांबून होता. तर रिटर्न आम्ही आता निघालोय जॉग फॉल्स कडनं. ज्या वेने आलो होतो तोच वे आहे आणि आता बघू. आता तर आम्ही चांगली पार्किंगला जागा शोधणार आहोत. तर आम्ही आलो आहे आता जॉग फॉल्स बघून आणि आता आम्ही उद्या निघणार आहोत मुर्डेश्वरला. काल जिथे आमचा स्टे होता शिवसागर रेसिडेन्सी म्हणून, हॉटेल सागर सॉरी, तर तिथेच आहोत आम्ही आज पण आलोय. तर छान आहे, सेफ आहे. उद्या आम्ही निघू मुर्डेश्वरला. रिद्धू आता कॅरम खेळतोय. काय म्हणता? ज्यांची इलेक्ट्रिक कार असेल त्यांच्यासाठी चार्जिंगचं सेक्शन आहे. हा राईट. जॉग फॉल्स आवडला असेल, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, थँक्यू.